ॲडमिशन कन्फर्मसाठी आता धडपड. RTE अंतर्गत प्रवेश मिळाल्याचे आज मेसेज. छत्रपती संभाजीनगर बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार दुर्बल, वंचित, आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास घटकातील बालकांना पहिलीच्या वर्गात मोफत प्रवेशाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर पुण्यामध्ये शालेय शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या उपस्थितीत सोडती काढण्यात आलेली आहे. या सोडतीनुसार पहिल्या यादीत कोणाची लॉटरी लागली त्याविषयीचे संदेश पालकांच्या मोबाईलवर 14 व 15 फेब्रुवारी रोजी येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे. त्यानुसार पालकांनी आता मेसेज येताच ॲडमिशन कन्फर्मसाठी धडपड करावी लागणार आहे. कोणती कागदपत्रे लागणार? RTE प्रवेशात लॉटरी लागल्याचा मेसेज आल्यानंतर पालकांना त्यांनी निवडलेल्या शाळेच्या हद्दीतील निवासाचा पुरावा, त्यामध्ये रेशन कार्ड, चालक परवाना, वीज देयक, टेलिफोन देयक, घरपट्टी, मतदान कार्ड, पासपोर्ट, बँकेचे पासबुक पैकी एक पुरावा द्यावा लागेल. जर पालक घरभाड्याने राहत असेल तर भाडे करारनामा असावा लागेल. जन्माचा दाखला, जातीचे प्रमाणपत्र, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील प्रवेशासाठी वार्षिक उत्पन्नाचा दाखला, दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्र ही कागदपत्रे लागणार आहेत. मुलांच्या प्रवेशाबाबत संदेश येणार. पालकांनी ऑनलाईन अर्जासोबत दिलेल्या मोबाईल नंबरवर 14 किंवा 15 फेब्रुवारी रोजी संदेश प्राप्त होणार आहेत. जिल्ह्यात किती जणांना लॉटरी? छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून 4,452 जणांची लॉटरी लागणार आहे. 574 शाळांमध्ये या विद्यार्थ्याचे प्रवेश होणार आहेत. त्यासाठी 16,819 विद्यार्थी स्पर्धेत आहेत. RTE कडे ओढा का? मागील वर्षी शिक्षण विभागाने मनपा, जिल्हा परिषद सह खाजगी अनुदानित शाळांचाही समावेश RTE प्रवेशात केला होता. त्यामुळे पालकांनी त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र यावर्षी केवळ इंग्रजी माध्यमांच्याच शाळा समावेश असल्याने RTE कडे पालकांचा ओढा वाढला आहे. बर्थ सर्टिफिकेट महत्त्वाचे. विद्यार्थ्यांचा नंबर लागल्यानंतर त्याचा जन्मदाखला महत्त्वाचा आहे. ग्रामपंचायत, महानगरपालिका, नगरपरिषद, रुग्णालयातील ANM रजिस्टरमधील दाखला, अंगणवाडी, बालवाडीतील रजिस्टरमधील दाखला किंवा आईवडील यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे केलेले स्वयं निवेदनही ग्राह्य धरण्यात येईल. RTE प्रवेशासाठी सर्वाधिक अर्ज खालील तालुक्यातून आले आहेत. छत्रपती संभाजीनगर तालुका, जागा 814 आहेत, अर्ज आलेत 5,907. गंगापूर तालुका, जागा आहेत 904, अर्ज आलेत 1,803. कन्नड तालुका, 236 जागा आहेत, 597 अर्ज आले आहेत. खुलताबाद, 143 जागा आहेत, 301 अर्ज आलेले आहेत. पैठण तालुका, 267 जागा आहेत, अर्ज आलेत 620. फुलंब्री तालुका, जागा 91 आहेत, अर्ज आलेत 284. सिल्लोड तालुका, 356 जागा आहेत, अर्ज आले आहेत 1258. सोयगाव तालुका, 49 जागा आहेत, अर्ज आलेत 125. सोयगाव तालुका, 49 जागा आहेत, अर्ज आलेत 125. वैजापूर तालुका, 660 जागा आहेत, अर्ज आले आहेत 790. छत्रपती संभाजीनगर शहर, 1,374 जागा आहेत, 5,134 अर्ज आले आहेत. एकूण 4,452 जागा आहेत, अर्ज आले आहेत 16,819. तालुका व शाळांची संख्या. छत्रपती संभाजीनगर शाळा आहेत 117, गंगापूर शाळा आहेत 95, कन्नड शाळा आहेत 33, खुलताबाद शाळा 22, पैठण शाळा आहेत 47, फुलंब्री शाळा आहेत 25. तालुका सिल्लोड शाळा आहेत 36, सोयगाव तालुका शाळा 10, वैजापूर तालुका शाळा 31, छत्रपती संभाजीनगर शहर 105 शाळा आहेत. एकूण 574 शाळा आहेत.